सगळ्या बहिणींना मराठी मनोजचा नमस्कार. तर सगळ्या बहिणींना काल सायंकाळपासून 1500 रुपयाचा मेसेज हा पडत होता. अचानकच आज म्हणजे अचानक 4 वाजतापासून काही बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज आला. तर काही बहिणी आश्चर्यचकित झाल्या का आम्हाला 3000 रुपयाचा मेसेज कसा काय आला. त्या बहिणीला 1500 रुपयाचा मेसेज आला आणि आम्हाला 3000 रुपयाचा मेसेज आला. तर त्या बहिणीला म्हणजे माहीत नसेल की 3000 रुपयाचा मेसेज कसा आला. तर जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना म्हणजे 7वा हप्ता आणि 8वा हप्ता हा 2 हप्त्याचे मिळून हे 3000 रुपये काही बहिणीला आज पाठवण्यात आले. तर काही बहिणींना 1500 रुपये जानेवारीचाच हप्ता पाठवण्यात आला आहे. तर त्यांना पुन्हा 1500 रुपयाचा मेसेज येईल. म्हणजे 2 महिन्याचे पैसे त्यांना बी 3000 रुपये म्हणजे असं टोटल 3000 रुपये तिचे पण होणार आहे. म्हणजे 2 मेसेज येणार आहे तिले 1500 रुपयाचं. तर कोणत्या बहिणीला एक खट्टेच आला. कारण काय की मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प अधिवेशन असल्यामुळे त्याची तयारी फेब्रुवारी महिन्यात करावी लागते. म्हणूनच अगोदरच ते पैसे ह्या महिन्यात पाठवण्यात येत आहे. म्हणजे जानेवारी महिन्यातच म्हणजे 2 महिन्याचे पैसे एकखट्टे 3000 रुपये पाठवण्यात येत आहे. तर काही बहिणीला 3000 रुपयाचा मेसेज आला तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही आहे, कारण तिला 2 महिन्याचे पैसे पाठवण्यात येत आहे. तर काही बहिणीला पुन्हा सांगतो, काही बहिणीला पुन्हा म्हणजे कालपासून जो पाठवण्यात आले 1500 रुपये तिला पुन्हा मेसेज येईल 1500 रुपयाचा. म्हणजे तिचे पण 2 महिन्याचे पैसे हे होतील. तर समोर आपली ताई तटकरे बालविकास मंत्री, महिला व बालविकास मंत्री काय म्हणत आहेत त्याबद्दल आपण पाहूया पुढील व्हिडिओ. महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे. या व्यतिरिक्त सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत. कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही 26 जानेवारीच्या आत डीबीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत. फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत. आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत. तर ही होती आजची माहिती. तुम्हाला माहिती कशी वाटली? मी अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आणत असतो. तुम्हाला माहिती अगर माझी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, माझ्या व्हिडिओला लाईक करू शकता. तर भेटूया असेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.